आरडीजी रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आमच्यासोबत जे व्यक्तिमत्व आहेत मला असं वाटतं की त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. नावातच प्रकाश आहे आणि हा प्रकाश पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, त्यासोबतच कृषी असेल, ॲग्रो टुरिझम अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचा जो आहे प्रत्येक वेळेला हातखंडा राहिलेला आहे. लोक चळवळी असेल, शेतकऱ्यांसाठीच्या चळवळीमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला सरकारवरती ताशेरे ओढत लोकांच्या बाजूनी त्यांचे जे आहेत आंदोलन राहिलेले आहेत. आदरणीय प्रकाश पोहरे सर आज आमच्यासोबत आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर लोकांना तुम्ही एक पत्रकार, एक मुख्य संपादक म्हणून तर माहिती आहे, पण त्यासोबत एक शेतकरी नेते किंवा शेतकऱ्यांसाठी चळवळ करणारा एक व्यक्ती म्हणून प्रकाश पोहरेंचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. अशातच आपल्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात. तुम्ही वेळोवेळी यासाठी आवाज उठवत असता. सर नेमकं काय कारण तुम्ही बघत आहात? कोण दोषी आहे याला? शेतकरी दोषी आहे, राजकारणी दोषी आहेत, की कोणाचा दोष आहे याच्यामध्ये तुम्ही बघताय? मुळामध्ये एक लक्षात घे की हा कुठला देश आहे आपला, ज्या देशामध्ये 1960 साली 50 कोटी लोक जास्तीत जास्त होते. 50 कोटी लोकांना 2 वेळचं पुरेसं खायला मिळत नव्हतं. म्हणजे शेतामध्ये उगवलं तर तोंडात पडायचं. नंतर परिस्थिती अशी बेकार झाली की अमेरिकेचं जहाज आलं तर लोकांच्या तोंडात पडायचं. शिप टू माउथ झालं, फार्म टू माउथ पासून. आणि त्याच्यानंतर मग अशी परिस्थिती आली की आमच्या पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना नारा द्यावा लागला लोकांना की बाबा तुम्ही एक दिवस आठवड्यातून उपवास करा. आणि नंतर त्यांनी नारा दिला जय जवान जय किसान. शेतकऱ्यांना त्यांनी इतकं प्रोत्साहित केलं, शेतकऱ्यांनी इतकं उत्पादन केलं. 50 कोटी लोकांना जो देश खाऊ घालू शकत नव्हता तो देश आज 140 कोटी लोकांना फुकट 85 कोटी लोकांना जेवण देतोय. फुकट वाटतंय गव्हर्नमेंट. एवढा सरकारला माज आलाय. माज हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण त्याच्यामुळे जे बाकीचे प्रॉब्लेम तयार झाले आहेत ना, हे फुकट मिळाल्यामुळे लोकांची काम करण्याची क्षमता निघून गेली आहे. कोणालाही फुकट कोणाला नको आहे. तुला मी साधं सरळ सांगतो की जंगलामध्ये डुकरं कशी पकडतात तुला माहिती आहे? रानडुकरं जंगलामध्ये अशी मोकळी जागा बघतात आणि त्याच्यामध्ये मकईची कणसं टाकतात. ते मकईची कणसं डुकरांना फार प्रिय, त्यांना वास येतो, ते कणसं खायला येतात. ते 2-3 दिवस त्यांना फुकट खाऊ घालतात, त्यांना सवय लावतात. ते तिथंच येतात रोज खायला. मग हे काय करतात की त्याला 3 बाजूनी कंपाऊंड लावतात. मग डुकरं 4थ्या बाजूनी येतात, ते खायला लागतात. मग हे 5व्या-6व्या दिवशी काय करतात की त्याला 4थ्या बाजूनी कंपाऊंड लावतात पण त्याला एक छोटं गेट ठेवतात. मग डुकरं त्या गेटमधून आतमध्ये येतात, ते कणसं खायला लागतात. ते सगळ्या आतमध्ये डुकरं आले की गेट बंद करून टाकतात आणि त्यांना पकडतात आणि कत्तलखान्याकडे पाठवून देतात. कारण त्यांना फुकट खायची सवय लागलेली आहे त्या डुकरांना. तसंच भारतात झालंय, लोकांना फुकट खायची सवय लागली आहे. हा देश असं म्हणतात की जवान आणि म्हणजे मजूर हा नेहमी पोटावर काम करतो, म्हणजे पोटासाठी काम करतो. अरे तुम्ही त्याची पोटं जर फुकट भरत असाल लोकांची, फुकट कोणाला द्यायला पाहिजे? तो लाचार आहे, लंगडा आहे, लुला आहे, अपंग आहे, म्हातारा आहे, करू शकत नाही, त्यांना द्या ना. आणि त्यांना देण्यासाठी आमच्या देशामध्ये लंगर सिस्टीम आहे. तर त्याच्यामध्ये जातील ना लोक, जेवतील ना. आणि लंगरमध्ये कसं जेवतात माहिती आहे का तुला? की हे असं उन्वं बसवावं लागतं खाली, जसं आपण मलमूत्र विसर्जन करण्यासाठी बसतो. आणि त्याचबरोबर तसं बसून हात पुढे वर करावं लागतात. म्हणजे तुम्हाला सतत जाणीव पाहिजे की मी याच्या दयेवर जगतोय. समजलं ना? सरकार तर तो माझ्या घरात फुकट देऊन टाकतं आणि त्याला लागतं किती आणि त्याला देतं किती आणि ते सगळं धान्य पुन्हा बाहेर येतं विक्रीला. त्याच्यामुळे लोक कामं करतील कशाला? आजच्या घडीला परिस्थिती काय आहे की इंडस्ट्रियलिस्ट म्हणतो मला फॅक्टरीत काम करायला माणसं नाही, आणि पोरं काय म्हणतात आम्हाला नोकरी नाही. अरे तुला नोकरी नाही, हा म्हणतो मला नोकर मिळत नाही. त्याचं कारण साधं आणि सरळ आहे की देर इज नो प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयमेंट बट देर इज ए प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉएबल पीपल. हा विषय आहे, पहिले समजून घ्या. तर हे सगळं कशामुळे झालं? कारण इझी खायला मिळालं काम, त्याला मेहनत करायची गरज नाही आहे. लोकांची जी काम करण्याची उर्मी आणि ऊर्जा असते ना ती संपून गेली. असं आहे की त्याला म्हणजे बायकोचं बाळण पण फुकट, पोरं पोसायला गव्हर्नमेंटतर्फे योजना, 1500 रुपये महिन्याला फुकट. त्याच्यानंतर काय तर तीर्थयात्रा फुकट, घर फुकट, आजारी पडला त्याच्यासाठी फुकट. कामं करतील कशाला लोक? गरजच नाही आहे. अरे प्रत्येक मनुष्य काम. जगामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, जगामध्ये परिस्थिती, कोणता देश श्रीमंत झाला, कोणते देश हे झाले प्रगती गेले, तर ज्या देशामध्ये अन्नधान्य अत्यंत महाग आहे, जपान घ्या, जर्मनी घ्या, अमेरिका घ्या, लंडन घ्या,
प्रकाश पोरेसारखा मनुष्य तिथं गेला ना, बिना रेट कार्ड पाल्याची ऑर्डर देण्याची माझी हिंमत नाही आहे. जपानमध्ये अमेरिकेत गेल्यानंतर एवढं महाग आहे खायला. आणि भारतामध्ये तर काय खाण्याची काही चिंताच करायची गरज नाही. कुठेतरी भंडारे चालू असतात, सरकार फुकट वाटत राहते, लग्नामध्ये जेवणावळी चालत राहतात, कितीतरी वेस्टेज जाते. तर लोकांना इथं अन्नधान्याची किंमत नाही आहे, कारण ते फुकट मिळतं. तर अशा वेळेला परिस्थिती कशी आहे माहिती आहे का? तुम्ही एक समजून घ्या की ही जी काही परिस्थिती आली त्याच्यामुळे अन्नधान्य इतकं झालं, किमतीत वाढत नाही आहे. डिमांड अँड सप्लाय हा रेशो शेतकरी विसरून गेला. अरे पुरवठा जर कमी असेल एखाद्या गोष्टीचा, त्याच्या किमती वाढतील, आणि या गोष्टीचा पुरवठा खूप जास्ती आहे, किमती पडतील, आणि तेच चाललंय. शेतकरी हे विसरून गेलाय की त्याला हे कोणीतरी सांगायला पाहिजे की बाबा रे, उत्पादन महत्वाचं नाही आहे, उत्पन्न महत्वाचं आहे. मला किती मिळालं, नफा किती मिळाला, हे लक्षात घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांनी. ते तो घेत नाही ना, त्याची जी दुर्गती झाली आहे. बरोबर सर, याच्यासाठी तुम्हाला काय उपाय सुचवता येईल? म्हणजे तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन, पण आता आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही त्या शेतकऱ्यांना किंवा जे होतकरू आता प्रयोगशील शेतकरी वगैरे, तर त्यांना तुम्ही काय उपाय सुचवू शकता याच्यासाठी? कसं आहे माहिती आहे का, की आमच्या देशामध्ये खरं म्हटलं म्हणजे गरज कशाची आहे माहिती आहे? आम्ही मोबाईल नाही बनवू शकत, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, आमच्याकडे त्या पद्धतीने शिक्षणही नाही आहे. परंतु आमच्या देशामध्ये जर देवाने दिलेलं काय आहे, तर ते दिलं आहे सूर्यप्रकाश, पाणी, काम करायसाठी एक खाणारं तोंड एक आहे, हात काम करणारे हात दोन आहेत, आणि पाय चालणारे दोन आहेत माणसाला दिले देवाने. आणि देशामध्ये आमच्याकडच्या ज्या गृहिणी आहेत ना, त्या सुग्र नाहीत. आमच्या देशाने काय विकायला पाहिजे जगामध्ये तुला माहिती आहे? चव, टेस्ट, प्रोसेसिंग करा आणि असे असे पदार्थ बनवा, जगाला वेडं बनवा. आम्ही हॉटेलिंगचा बिझनेस चांगला करू शकतो, आम्ही खूप चांगले पदार्थ बनवू शकतो, आणि वेगवेगळं हे करून लोकांना, आम्ही जगातील लोकांना गुलाम करू शकतो त्याच्या जिभेचे तोतले. आणि भारत, पण ते न करता आम्ही काय करतो, नको ते आमची ज्याच्यात अवकात नाही, ज्याच्यात हे नाही, त्याच्यामध्ये आपण पुढे जातो. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सरकारने केलेली तुला माहिती आहे? परिस्थिती असं आहे की जगामध्ये, देशामध्ये आमच्या 2 लाखाच्या वर 2 लाख कोटी रुपये 2 लाख कोटी रुपयेचं आम्ही खत विकत आणतो. 2 लाख कोटी रुपयाचं आम्ही 2.25 ते 2.5 लाख कोटी रुपये हे काय आहे, हे फूड सिक्युरिटी ऍक्टसाठी खर्च करतो. फूड सिक्युरिटीसाठी म्हणजे 20 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा गहू घ्यायचा आणि तो लोकांना फुकटात वाटायचा 2 रुपयामध्ये किंवा 1 रुपयामध्ये. याचा जो डिफरन्स आहे, हे खताचं तसंच 1 लाख रुपये किंवा 80,000 रुपये टनानी खत विकत घ्यायचं, म्हणजे 8,000 रुपये क्विंटलनी खत विकत घ्यायचं 8,000, आणि ते शेतकऱ्यांना फक्त 400 रुपये क्विंटलनी द्यायचं. हा जो मधला डिफरन्स, याचे 2 लाख कोटी आहे. हा पैसा चालला कुठं? विदेशात. त्याच्यापेक्षा हा पैसा देशात ठेवा ना, देशात राहू. शेतकरी उत्पादन कधी करेल ह्या सगळ्या गोष्टींचं, जर त्याला चांगली किंमत मिळेल तर. पण भारतातल्या शेतकऱ्याला किंमत द्यायची नाही, पण तो बाहेरून माल आणायचा. इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट ओपन खुला आहे आमच्याकडे, एक्सपोर्टला बंदी आहे. शेतकऱ्याला एखादा कारखानदाराने एखादा एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट बनवला ना, तर त्याला अवॉर्ड मिळतं, त्याचं कौतुक होतं. अरे माझा शेतकरी त्याच्या शेतातलं बनवलेलं हा एक्सपोर्ट करून आला, कांदा एक्सपोर्ट करू शकतो, पुऱ्या जगाला जाऊ शकतो. त्याच्यावर बंदी कशासाठी? तर भारतातल्या ह्या निखटू लोकांना स्वस्त मिळालं पाहिजे. कारण मतांवर डोळा ठेवायचे लोकांनी, आणि सरकारने समजून घेतलं पाहिजे की जीवनावश्यक आहे ना खाण्यापिण्याच्या वस्तू. तर तुम्ही सगळ्यात जास्त पैसा कशाला खर्च करायला पाहिजे? सगळ्यात महाग काय असायला पाहिजे? जीवनावश्यक. अरे तुला नाही मिळालं मरशील ना. बरोबर, अगदी बरोबर. ज्या गोष्टीसाठी, परंतु भारतातल्या डोक्यामध्ये लोकांनी हे करून टाकलेलं आहे की नाही हो फार महाग झालं, म्हणजे महागाई वाढली याची व्याख्या काय? हो काय हो, टोमॅटो फार महाग झाला हो, 20 रुपये किलो. अहो ते काय झालं, ते गहू किती महाग झाला, अहो तो तेल 200 रुपये किलो झालं. अरे म्हणजे त्याचं महागाईची व्याख्या फक्त खाण्यापिण्यावरच अवलंबून आहे. जग बघ ना, जगामध्ये खाण्यापिण्याची वस्तू सगळ्यात महाग आहे, तेच देश प्रगती करतायत. ज्या देशामध्ये अन्नधान्य स्वस्त आहे ते देश भिकायला लागले आहेत, जसा भारत लागलाय. कारण अन्नधान्य उत्पादन करणारा शेतकरी म्हणतो तो 60% 70% त्याच्यावर अवलंबून बाकी लोक आहेत. 70% लोकांच्या हातात पैसाच नाही. भारतातल्या 5-10% लोकांच्या हातामध्ये पैसा आहे, तो देश श्रीमंती प्रगतीला नाही जाऊ शकत. करोडपत्यांच्या संख्या वाढत चालल्या देशामध्ये, आणि भिकारी वाढत चालले आहेत इकडे खाली.
हे असं विषम चित्र आहे देशामध्ये. झोपडपट्टी इकडे झोपडपट्ट्या वाटायचे, एखादी तुम्ही इमारती वाढताय. हे काही प्रगतीचं लक्षण नाही आहे, हे समजून घ्या. प्रगतीची व्याख्या करायला पाहिजे. तुला महाराष्ट्राचं उदाहरण देतो. 2022 साली महाराष्ट्रामध्ये 3000 खेडी ओसाट पडली होती. 3000 खेडी ओसाट पडली होती, म्हणजे गावात कोणी राहायला नाही. हे 2022 चालतं. पण त्या 3000 पैकी 2300 खेडी विदर्भातली आहेत. 2700 खेडी 2700 खेडी विदर्भातली आहेत होती. हे 2022चं. 2024ला हा आकडा 3500 वर गेला. 3500 खेडी ओसाट झाली. पण त्या 3500 पैकी जी विदर्भात 2700 होती ती इथं 3200 झाली आहे. एवढी खेडी विदर्भात ओसाट पडली फक्त 11 जिल्ह्यात. का झालं? कारण विदर्भामध्ये कोरडवाहू आहे. विदर्भातले लोक फक्त धान्य पिकवतात. आणि परिस्थिती अशी आहे की जो मनुष्य, तुला 1967 सालचं सांगतो, गहू 90 रुपये क्विंटल होता. गहू 90 रुपये क्विंटल होता. सोनं हे 102 रुपये तोळा होतं 12 ग्रॅमचं. म्हणजे 1 क्विंटल जर गहू विकला ना तर शेतकरी 10 ग्रॅम सोनं घेऊ शकत होता. 10 ग्रॅम. कापूस 180 रुपये क्विंटल होता. सोनं 102 होतं 12 ग्रॅमला. 22 ग्रॅम सोनं भेटत होतं 1 क्विंटल कापूस विकून. एवढं पैसा मिळत होता. आज काय परिस्थिती आहे? आज 1 क्विंटल कापूस विकला त्याला 7000 रुपये मिळतात. सोनं 10,000 रुपये ग्रॅम आहे. त्याला पाऊण ग्रॅम सुद्धा सोनं घेत नाही. पाऊण ग्रॅम. आणि गव्हाला 2000 रुपये मिळतात. जो 1 तोळा सोनं घेऊ शकत होता 1967ला, तो आता 2000 रुपयामध्ये काय घेणार आहे? लोक हे बघायला तयार नाहीत की जो उत्पादन करणारा शेतकरी आहे तो बरं 2060 साली त्याचा उत्पादन खर्च 0 होता शेतकऱ्याचा. बियाणं घरचं, शेणखत घरचं, मजुरांना मजुरी हा ज्वारीत देत होता, गव्हात देत होता. आता त्याला कुणी कुत्रं हुंगत नाही त्याच्या ज्वारीला आणि त्याच्यामध्ये. तो मरायला टेकलाय, मरतोय. ना सरकार समजून घेत ना लोक समजून घेत. लोकांना बाकी सगळं महाग चालते. तो 1 लाखाचा 2 लाखाचा मोबाईल विकत घेईल, गाडी 25-30 लाखाची घेईल तो. परंतु तो बाजारात गेला की त्याला भाजीची जुडी ही 10 रुपयाला 2च पाहिजे. तर ह्या सगळ्या मानसिकता बदलणं आमच्या देशात गरज आहे. जर देश तुम्हाला चांगला पाहिजे असेल आणि सगळ्यांनी श्रीमंत व्हावं, शेतकरी आत्महत्या करून असं ज्याला वाटत असेल, त्या लोकांनी पहिले तर जसं तुम्ही आपल्याकडे धोबी फिक्स आहे, तुमचं पेट्रोल भरायचा मनुष्य फिक्स आहे, तुमचा दुधाचा भैया फिक्स आहे, आणि तुमचा शेतकरी फिक्स करा ना की हाच शेतकरी मला देईल. एका 5 एकराच्या शेतकऱ्याला जर 100 शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा रे आम्हाला लागणारं भाजीपाला हे तू देत जा, अहो त्या शेतकऱ्याचे दिवस पालटली. पण हा सगळा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आमच्या देशामध्ये. बिलकुल, खूप छान सांगितलं सर तुम्ही. आता पण बोलता बोलता विषय निघाला आणि आम्ही तुम्हाला चहा ऑफर केला पण तुम्ही चहा घेतला नाही. दुधाचा एक महत्त्वाचा विषय आहे जो तुम्ही बोलले होते, आणि बच्चू कडू असताना मला वाटतं त्यांनी पण ह्या दुधाच्या विषयावरती बरंच काही विधानसभेमध्ये त्यांचे जे काय आहेत विचार मांडले होते. नेमकं सर आपल्याकडे जर शेती चालत नसेल तर शेतीपूरक उद्योग व्यवसाय असेल, मग त्याच्यामध्ये दूध डेअरीचा जर आपण विचार केला किंवा दूध उत्पादनाचा विचार केला तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? मुळामध्ये तू जर मला विचारशील, मुळामध्ये या देशातलं दूध बॅन व्हायला पाहिजे. दूध पिणं याच्या इतका महामूर्खपणा कुठला आहे असं मला वाटत नाही. महामूर्खपणा. मला फक्त तू असा जगातला कुठला प्राणी दाखव की जो स्वतःच्या आईचं सोडून दुसऱ्याच्या आईचं दूध पितो. नाही सांगता येणार सर. कुणी पित नाही. आणि ज्याचं दूध त्याच्या बाळासाठी बनलंय, कुत्रीचं दूध तिच्या बाळासाठी बनलंय, वाघाचं दूध तिच्या बाळासाठी बनलंय, मच्छीचं दूध तिच्या बाळासाठी बनलंय, गाईचं दूध तिच्या बाळासाठी बनलंय, आईचं दूध तिच्या बाळासाठी बनलंय. आणि आईला दूध नसलं जेव्हा होते त्याला अन्न प्राशन विधी होता आमच्या देशामध्ये. पण आजच्या घडीला झालंय काय माहितीये का की ज्या पद्धतीने हे दुधाचं फॅड गेलं, तुला हे माहितीये का या देशातले ज्या लोकांना हे हार्टचे, ब्लडचे, हे गुडघे याचे जे आजार आहेत हे कशामुळे आहेत? हे फक्त दुधामुळे आहेत. इंग्रजांनी, तुला हे माहिती आहे का की देशामध्ये आयुर्वेद हा 5000 वर्ष जुना आहे आणि ॲलोपॅथी ही 200 वर्ष जुनी आहे फक्त. परंतु ही 200 वर्ष अगोदरची जुनी ॲलोपॅथी काय परिस्थिती होती 1950-55 साली आमच्या देशामध्ये? अकोल्यातलीच परिस्थिती घे ना. म्हणजे 60-65च्या दरम्यानमध्ये अकोल्यामध्ये 5-7 डॉक्टर होते, 8 डॉक्टर मोजून बोटा. जोगळेकर, प्रधान, चौधरी, डोंगरे वगैरे असे 7-8 डॉक्टर होते, नावं माहीत आहे. आणि औषधाची 2च दुकान होती, संजीवनी मेडिकल आणि स्टार मेडिकल. आज काय परिस्थिती आहे शहरामध्ये?
आपल्या शरीरामध्ये मला असं वाटतं की आजच्या घडीला 4000 डॉक्टर आहेत आणि प्रत्येक डॉक्टरच्या मागे 2 औषधीची दुकान आहेत. हे एवढा चमत्कार झाला औषध विक्रीमध्ये. कसा काय झाला? तुम्ही जेव्हा प्रगती करताय तर प्रगतीची व्याख्या काय? प्रगतीची व्याख्या काय? जर अकोल्यामध्ये त्या जमान्यामध्ये 4 म्हणजे हे होते पोलीस स्टेशन होते, समजा पोलीस स्टेशन होते 4, तर जर प्रगती करतोय सगळं होतंय आमची, तर 4 जे पोलीस स्टेशन आहेत ते 4चे 2 व्हायला पाहिजे होते, कमी व्हायला पाहिजे होते ना. प्रगती करतोय ना आपण. कोर्ट इमारतीमध्ये हळूहळू कमी व्हायला पाहिजे होते. काय झालंय? याचे उलट चित्र आहे. डॉक्टर वाढत चालले, पोलीस स्टेशन 4चे आता 40 झाले. कोर्टाच्या इमारती बांधत बसावं लागतात, तिथं गाड्या ठेवायला जागा नाही. नागपूरच्या कोर्टामध्ये गेलं किंवा कुठेही गेलं तरी आपल्याला कुठे परिस्थिती याचीच आहे. प्रगतीकडे जातोय की अधोगतीकडे जातोय? आमचं पूर्ण थिंकिंग रॅशनलाइज सगळं बदलायला पाहिजे. एक लक्षात घ्या, आपण प्रगतीकडे नाही जात, आपण अधोगतीकडे चाललो आहोत. लोक जेव्हा एवढे आजारी पडतायत तर का पडतायत याचं कारण समजून घेतलं पाहिजे. इंग्रजांनी हे ॲलोपॅथी त्यांचीच आहे. इंग्रजांनी जाताना काही नाही केलं, त्यांनी 2-3च कामं केली फक्त. त्यांनी भारतीय लोकांची साधी जी कमोड याची टॉयलेटची सिस्टीम होती तर साधा काढून टाकला, कमोड देऊन टाकला. एक केलं. दुसरं काय केलं? त्यांनी साखरेचे कारखाने लावून दिले. तिसरं काय केलं? रिक्षामध्ये टांग्यामध्ये चहाचे स्टोल लावून लोकांना दुधाचा चहा आणि साखरेचे प्यायची सवय लावली. चित्र तुमच्या समोर आहे, चित्र तुमच्या समोर आहे. या 3 गोष्टीमुळे एवढे सगळे लोक आजारी पडायला लागले. दुधाचा म्हणजे दूध प्यायचं आहे ना तुम्हाला, मग प्या, चांगला आहे. तू मला कृष्णाचं एक चित्र दाखव की जिथं कृष्ण कटोरीमध्ये दूध घेऊन पितो ग्लासमध्ये. कृष्णाचं चित्र गाईच्या स्तनातून तो डायरेक्ट दूध पितोय, धारोष्ण दूध. जेव्हा तुम्ही दूध काढता त्यावेळेला ते अल्कलाईन असतं, त्याला आगीवर ठेवलं की ते ऍसिडिक होतं. आणि तुम्ही चहामध्ये दूध टाकलं, चहा तसा खूप चांगला आहे, ते आयुर्वेदिकच आहे चहा म्हणजे शेवटी. पण तुम्ही नुसता चहा प्या ना. एक तरी इंग्रज मला दाखवून दे ना की तो दुधाचा चहा पितो. जपानीत दाखवून दे, चायनीत दाखवून दे, कोणीच नाही आहे. आम्ही फक्त भारतीय एक पागल लोक आहो की तो दुधाचा चहा तो सुद्धा उकडून आहे मला मार्क आहे. आणि याचं कारण काय झालंय? त्याच्यामुळे तुला त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ पाठवून देईल, तो तू नक्की लोकांना तुझ्याच्यावर लोड करून दाखवशील की चहामुळे काय होतं. त्या साखरे त्याच्यात टाकत असल्यामुळे साखरेमध्ये फॉस्फरस आहे, अलग लक्षात, आणि त्याच्यामध्ये सल्फर आहे. त्याच्यामुळे तो चहा टाकला की त्याचं आणि त्याला आगीवर ठेवला की सत्यानाश झाला. आणि त्याच्यानंतर दुसरं काय होऊन जातं माहितीये का की त्या दुधाला आणि या साखरेला आणि याच्यामध्ये ह्याचे जे कॉम्बिनेशन, त्या भाई डेडली कॉम्बिनेशन. आणि तू एक लक्षात द्या, इट इज जस्ट प्रपोर्शनेट. व्हॉट प्रपोर्शन? काय प्रपोर्शनेट आहे? जेवढी वाढतील हॉटेल, जेवढी वाढतील हे बेकरीची दुकानं आणि जेवढी वाढतील चहाची दुकानं, तेवढेच डॉक्टर्स वाढणार आहेत. आणि प्रपोर्शनेट आहे. शोधून कोणाला जर पाहिजे असेल ना थिसिससाठी, डॉक्टरेटसाठी विषय, हा विषय घ्या त्यांनी शोधून काढावा. माझा चॅलेंज आहे की त्याला त्याच्यामध्ये किती यश मिळते तुला दिसेल. गोष्ट कशी आहे की मुळामध्ये दुधाची गरज काय आहे? तुम्ही दूध पिता, दुधामध्ये बाहेर मिठाचा खडा पडला तर काय होतं? नाचतं. मग तू जर समजा दुधाचा चहा पिली किंवा दूध पिली तर त्याच्यासाठी वेगळं पोट आहे का तुझ्या याच्यामध्ये? वेगळी थैली आहे का पोटामध्ये? एका त्याच्यात जातं ना. मग त्याच्यामध्ये तुझं अन्न आहे, त्या अन्नात मीठ आहे, ते फाटणारच आहे पोटामध्ये जाऊन. फाटणारं दूध तू कधीतरी एखाद्या वेळेला चुकून चाळणीमध्ये गाळायचा प्रयत्न केला आहे का? पाहिलं का? ती चाळणी साफ नाही हो, फेकून द्यावी लागते तुला. मग तुमची किडनी काय आहे? तुमच्या का किडन्या खराब होत आहेत? का आजार पडत आहेत? गरज काय आहे दुधाची? कॅल्शियम मिळतं. अरे तर तीळ खा ना बाबा, तीळ खाऊ घाला पोरांना. ते दूध घ्यायचं, त्याला गरम करायचं, त्यासाठी भानगडी करायच्या गरजच नाही आहे. आणि दुधाला तुम्ही किंमत देतच नाही ना. या देशामध्ये 1 लिटर दुधाला लोकांना 100 रुपये देणं जिवार येतं. पण ते शेतकऱ्यांकडून 25, 30, 40 रुपयांनीच जातं. तुम्ही घेताना 100 रुपयात घेता. गाईचं दूध 25, त्याला म्हणता तुम्ही एवढं गाईचं दूध 25, 30 रुपयाच्या गाईच्या दुधाला किंमत नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन करणं बंद करावं, हा मूर्ख धंदा बंद करावा. कारण टोटली घाट्याचा धंदा आहे दुधाचा धंदा करणं. याच्या इतका महामूर्खपणा कुठला नाही. एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या देशामध्ये लोकांना दूध
100 रुपयाच्या वर चालत नाही. दारू 1,000 रुपये लिटरच्या खाली मला कुठली दाखवून द्या. ते लाईन लावून जातात, दुकानात जाऊन विकत आणतात. ह्याला हे दूध मात्र त्याने गवळ्याने घरी टाकलं पाहिजे आणि त्याला ते स्वस्तच पाहिजे. थोडं वाढलं की लगेच. या देशामध्ये वेड्या लोकांचा, आचरट लोकांचा काही कमी नाही आहे. एक लक्षात घ्या, गरजच नाही ना दूध प्यायची. त्याच्यामुळे किती आजार होतात. तुला दुसरी एक आकडेवारी मी जर सांगितली ना, तुझं डोकं चक्रावून जाईल. 140 कोटी लोक राहतात देशात. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार लोकांची रिक्वायरमेंट जी आहे ती 500 ml ची आहे, म्हणजे अर्धा लिटरची. याचा अर्थ 140 कोटी लोकांना 70 कोटी लिटर दूध लागते. गव्हर्नमेंटचा आकडा आहे ना, देशामध्ये फक्त 15 कोटी लिटर दूध पैदा होते. सर मग बाकीची गरज कशी भागवली जाते? तेच विचार करणं. 70 कोटीची खपत आहे आणि 15 कोटीचं प्रोडक्शन आहे. पण 55 कोटी लिटर दूध कुठलं आलं? नकली. बापरे. मग दूधच जर प्यायला नाही आहे तर मग ते तुझा तो हे कुठून बनतं? पनीर कुठून बनतं? खोवा कशाचा बनतो? बरं, तू कधीतरी अशी बातमी वाचली का? दुधाची रिक्वायरमेंट कधी जास्त असते? कोजागिरी, दिवाळी, ईद. बातमी ऐकली का कधी की दुधाचा शॉर्टेज असल्यामुळे जनता परेशान? अजिबात नाही ऐकली. मग दूध येतं कुठून एवढं रिक्वायरमेंटचं? कारखाना तयार होतं का फॅक्टरीमध्ये की लगेच हे कारखान्याचं तयार होतं दूध? हे सगळं नकली आणि केमिकलचं दूध आहे. मग विषयाची परीक्षा घेता कशाला जेव्हा तुम्हाला माहित नाही? दूध प्यायचा फार शौक आहे का? मी तुम्हाला सल्ला देतो, एकच काम करा. ते आपल्या अकोल्यामध्येच आहे, 4थ्या मजल्यावर त्या बहिणी गाय ठेवल्या. बरोबर आहे ना? मग घरामध्ये शांतपणे सुंदर गाय ठेवा, त्या गायची सेवा करा. आलं लक्षात? तिचं दूध काढा आणि धारोष्ण प्या, चुलीवर चढवू नका. हा, तुम्हाला त्याच्यानंतर जर तुम्हाला करायचं असेल, त्याचं तूप करायचं असेल तर मग त्याला तुम्हाला गरम करावं लागेल आणि गरम करून त्याला विरजण लावा, त्याचं दही बनवा, दही करून त्याला घुसळा, त्या दह्यातून लोणी काढा आणि मग त्याचं तूप खाना. ते तर अत्यंत सुंदर आहे, कोण नाही म्हणतं. पण लोक हे करत नाही. लोक मलईचं दूध पितात आणि म्हणतात की आमचं फॅट वाढलं. अबे तू खाऊनच मलईचं दूध राहिला. क्रीमचं फॅट, त्याच्यामधून येणारं दूध आहे त्याचं क्रीम काढतात, त्या क्रीम पासून लोणी बनवतात, त्या लोण्यापासून तूप बनवतात. ते तुम्ही खाता, त्यांनी तुम्ही आजारीच पडणार आहे, त्यांचं फॅट वाढणारच आहे ना. कोणी काही समजून घ्यायला तयार नाही आहे. एक लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या अनेक या सगळ्या ह्याच्यातल्या गोष्टी आहेत. माझं म्हणूनच म्हणायचं आहे की बा जे तुम्हाला गॅरंटेड नाही आहे, मिळतच नाही, प्युअर मिळायची काही गॅरंटी सुतराम शक्यता नाही. पनीर किती विकलं जातं? अरे दूधच नाही तर पनीर येतं कुठून? अरे दूधच नाही तर खोवा बनतो कशाचा? कोणी विचार करायला तयार नाही या सगळ्या गोष्टीचा. आणि लोक सगळं नकली खातात. लोक जे आजारी पडतायत ना सध्या एवढे, हे तुडुंब भरून हॉस्पिटल वाढतात. मी सांगितलं ना तुला, हे कशामुळे? ह्या 2-3च गोष्टीमुळे. तर लोकांना करायचं वेडेपणा करू द्या. कोण त्यांना सांगणार आहे? ज्यांनी ठरवूनच टाकलं आहे की मला अकाली मरायचं आहे, आत्महत्याच करायची आहे, पिऊ द्या दूध त्याला. तशी जनता खूप झाली आहे भारतामध्ये. म्हणून तर म्हणून तर यांनी आता एक वर्ल्ड अजेंडा ठेवलाय ना, लोकांना मारायचा. 800 कोटी लोक आहेत जगात. 800 कोटीची जनता, त्यांना 200 कोटीवर आणायची आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी हे कोरोनाचे व्हॅक्सिन आणले, लोकांना व्हॅक्सिन दिले, त्यांना मारतायत. हे तर तुला कळलं असेल ना की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं ते पटापटा मरतायत, हार्ट अटॅक मरतायत. पण त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. फक्त कोरोना के कारण अबे कोरोना के कारण नहीं मौत हो रही है, वो जो वैक्सीन लिया ना उसके कारण मर रहा है, ते नाही कोणी बोलणार. ते ह्या सगळ्या गोष्टी यांना अनेक कंगोरे आहेत. त्याच्यामुळे जे मी बोललोय याच्यामध्ये तुम्हाला पटत असले तर त्याचं घ्या, तुम्हाला वाटत असेल माझं चूक आहे, दूध पीत राहा, असंच मी तुम्हाला सल्ला देतो. सर, महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घेतला आणि तुमच्याशी करावं तेवढी चर्चा कमी आहे, कारण की खूप सोर्स किंवा खूप माहिती तुमच्याकडनं मिळते आहे. पण आता आपण थोडंसं विषयाकडे वळूया. मला जाणून घ्यायचं आहे की तुमचा एक आग्रह आहे, तो म्हणजे वेगळ्या विदर्भाचा. सर, का तुमचा हा आग्रह आहे की वेगळा विदर्भ असावा? म्हणजे असं का विचार आला तुम्हाला? फार जास्त तुला मुद्दे सांगत बसायची गरज नाही. मी तुला सांगतो, मुळामध्ये विदर्भ हा स्वतंत्र राज्य होतं, तुला माहिती आहे. सीपी अँड बेरार, आपण मध्य प्रदेश सोबत जोडलेलो होतो आणि सीपी अँड बेरार म्हणून आपली प्रसिद्धी होती. आणि वऱ्हाड आणि सोन्याची कराड, लोक त्याला चुकून कुऱ्हाड म्हणतात. कुऱ्हाड नाही, कराड आहे. कराड म्हणजे बॉर्डर, किनारपट्टी, रिजन विथ गोल्डन बॉर्डर. तर अशी आमची परिस्थिती होती. पण 1960 साली काय झालं की हे भाषिक वगैरे याच्यामध्ये आणि त्यावेळेला जे काही राज्य पुनर्रचना आयोग वगैरे याच्यातून आपण यांच्यासोबत जबरदस्तीने जोडल्या गेलो महाराष्ट्रामध्ये. आता ज्या वेळेला आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो त्यावेळेला आमची परिस्थिती काय होती, तर विदर्भामध्ये 13 कापड गिरण्या होत्या. त्यातल्या 6 नागपुरात होत्या, त्या एम्प्रेसच्या म्हणजे टाटा वगैरेच्या होत्या, फालतू लोकांच्या नव्हत्या. अकोल्या 2 होत्या, सावत्राम होता, अचलपूरला होती, बडनेराला होती, पुलगावला होती. अशा 13 कापड गिरण्या होत्या. कारण कापूस इथं पैदा होतो ना.
आज काय परिस्थिती आहे? आज विदर्भ महाराष्ट्रासोबत जोडल्यानंतर आज जवळपास 65 वर्ष झाले आहेत. 40ला जोडला गेलो आणि 1960ला जोडला गेलो, ते 40 वर्ष आणि हे 25 वर्ष, 65 वर्ष झाले. 65 वर्षामध्ये आमच्या 13 कापड गिरण्या बंद पडल्या, एकही नाही चालू. त्याच्यानंतर काय झालं, आमच्याकडे कितीतरी साखर कारखाने निघाले, काढले लोकांनी, सगळे बंद पडले, डब्यात गेले आहेत. सूत गिरण्या जवळपास बंद पडलेल्या आहेत, आमच्या सगळ्या डब्यात गेल्या. जिनिंग प्रेसिंग उद्योगावर सावट आलंय आणि दुसरे कारखाने आमच्याकडे काही निघालेलेच नाहीत विदर्भामध्ये. जर साखर कारखाने आणि हे सगळे बंद पडतात, तुला दुसरं उदाहरण देतो प्रगतीचं. जर तुम्हाला हे करायचं असेल की व्हॉट इज द थर्मामीटर, ताप आला की जसं असतं. केरळ हा विदर्भापेक्षा लहानच असलेला प्रदेश आहे थोडा. त्या केरळमध्ये 5 ऍक्टिव्ह विमानतळ आहेत, त्यापैकी 3 इंटरनॅशनल आहेत. विदर्भात केवळ एकच आहे, नागपूरला. आता कुठंतरी अमरावती चालू केलं, पण त्याला काय अर्थ नाही, ते कधी बंद पडेल. कारण त्याचा एक टायमिंग चुकीचं आहे, विमानं छोटी असतात, लोक सध्या हौशीने बसतात त्याच्यामध्ये. आणि कधीतरी कारण कसं आहे, त्याचं टायमिंगच चुकीचं आहे. प्रवास केलाय का सर? हा, एकदा मी आता मुंबईवरून तिथं आलो, तिथून त्याच्यामधून, तर ते काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, जे चालू करायला पाहिजे विमानतळ अकोल्याचं, जे ब्रिटिशांना माहित होतं की हे इथं, ते नाही करणार. कारण काय, नागपूर अकोला 250 किलोमीटर, अकोला औरंगाबाद 250 किलोमीटर, अकोला नांदेड 250 किलोमीटर, अकोला इंदोर 250 किलोमीटर हवेमधून. आणि त्याच्यानंतर अकोल्यावरून मग तुम्ही नाशिकला गेले तरी समजा 350-4. अरे बाबा, धिस इज ए फ्लाइंग डिस्टन्स करेक्ट, म्हणजे ज्याच्यामुळे हॉपिंग फ्लाईट व्यवस्थित चालू शकतात. शिर्डी बिर्डी सगळ्या अशा जवळ जाणाऱ्या, हैदराबाद वगैरे हे चालू शकतात ना. पण तुम्ही नागपूरवरून अमरावती, अरे एरियल डिस्टन्स बाबा 100च किलोमीटर आहे ना. ते काय नागपूरहून उडेल, असं टुंकन उडेल आणि तिथं थांबणार आहे का? ते केवळ तिथं पॉलिटिकल स्ट्रॉंग विल असल्यामुळे चालू झालं. हे मी अमरावतीच्या लोकांच्या, पॉलिटिकल लोकांचं मी कौतुक करतो की तुमच्या दमकुती तुम्ही चालू करून घेतलं. दिस इज अ टोटल फेल्युअर ऑफ अवर पॉलिटिशियन्स, अकोला पॉलिटिशियन्स, की तुम्ही अकोल्याचं साधं विमानतळ चालू नाही करू शकत. तुम्ही अकोल्यावरून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन, म्हणजे ज्या अकोटच्या मार्गे जो इंदोर वगैरे मार्ग, तो मार्ग गेल्या 10 वर्षात चालू झालेला नाही. अकोला अकोट रस्ता हा गेल्या 10 वर्षापासून किती सत्यानाश केलेला आहे. धरणं, तुम्ही विदर्भाचा विषय काढला की नाही, मला एक साधं सरळ सांगतो. आम्ही जेव्हा पश्चिम महाराष्ट्र सोबत जोडल्या गेलो, त्यावेळेला विदर्भाचं इरिगेशन होतं 12%. 12%. आज किती आहे? 17%. 5% वाढलं 65 वर्षात. आणि आम्ही यांच्यासोबत जोडला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राचं, पश्चिम महाराष्ट्राचं इरिगेशन किती होतं पर्सेंटेजमध्ये? ते होतं 17 त्यावेळेला. आता ते 102% आहे. पुणे रिजनचं इरिगेशन टक्केवारी ही 120% आहे. आम्ही वीज उत्पादन करतो, आम्ही विजेचं कन्झम्पशन आमचं 5% आहे. आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक वगैरे याचा जो 27% इलेक्ट्रिकल कन्झम्पशन. इरिगेशन सांगतोय मी, इरिगेशनच्या पंपाचं कन्झम्पशन सांगतोय, आमचं 5% आहे फक्त कन्झम्पशन. काय झाली हे परिस्थिती माहितीये का, की यांच्यासोबत आम्ही जे जोडल्या गेलो ना महाराष्ट्रासोबत, आमचा सत्यानाश झाला. आम्ही जेव्हा यांच्यासोबत जोडल्या गेलो 1960 साली, त्यावेळेला महाराष्ट्राचे 66 आमदार होते, 11 खासदार होते. आता किती आमदार आहेत आमचे? 62. 60 साली आमची पॉप्युलेशन आणि आता 2025, तर किती आमदार असायला पाहिजे होते आमचे? कमीत कमी 66चे आमचे कमीत कमी 100 आमदार व्हायला पाहिजे होते. 66चे 62 झाले, 4 कमी झाले, 4 आमदार कमी झाले, खासदार कमी झाला. 11 खासदारचे 10 खासदार आहेत. का कमी झाले? कारण लोकसंख्या घटली. म्हणजे भारताची लोकसंख्या ही 1960 साली 60 कोटी असेल, कमी जास्त असेल इकडे तिकडे. आता 140 कोटी झाली आहे भारताची लोकसंख्या. आणि या भारतामध्ये विदर्भ आहे, भारताचं विदर्भ आहे. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी झाली, जी त्यावेळेला जवळपास 5 कोटी होती. 5 कोटीची लोकसंख्या 13 कोटी झाली महाराष्ट्राची. आणि आता परिस्थिती काय आहे आमची? तर आमची लोकसंख्या घटली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, विदर्भामध्ये बाळंतपण होत नाही आहेत का? पोरं पैदा होत नाही आहेत का? त्याचं कारण साधं सरळ आहे की विदर्भामध्ये नोकऱ्या नाहीत, संधी नाही व्यापाराच्या. लोक शिक्षणाला बाहेर, तेवढं शिक्षण नाही आहे. मग त्याच्यानंतर तिकडेच कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, तिकडेच नोकऱ्या लागतात. पोरं मुंबई, दिल्ली, पुणे, मद्रास, बेंगलोर, कलकत्ता
भारतात जिथं जिथं मेट्रो जाय तिथं जातात बिचारी, करणार काय? मायबाप त्यांना कुठल्याच्या अमेरिकेला जातात, लंडनला जातात, विदेशात जातात, ब्राझीलला जातात, चिलीला, मेक्सिको, जपान सगळीकडे जातात, सिंगापूर, दुबई सगळी पोरं जातात. तिथं गेली, नोकरी सेटल झाली, मग ते हळूच बापाला म्हणतात, बाबा तुम्ही तिथं काय करता, या ना तुम्ही आमच्याकडे. बापाही म्हणतो काय, आता आजकाल तर सगळं हम दो हमारा एक. पोरगान पोरगी, पोरगी असली ती तिच्या घरी जाते, आणि पोरगी एकटीच असली तर मायबाप पोरीच्या म्हणजे जावयाकडे, आणि पोरग असलं तर पोराकडे. महाराष्ट्र विदर्भ सोडला, विदर्भातल्या प्रत्येक 20 घरामागं एका घराला कुलूप आहे. का? कारण ती लोक राहतच नाही तिथे, पोरं मायबाप चालले तिकडे, घराला कोणी नाही राहायला. सगळी घरं एकतर भाड्या करून दिलेली आहेत किंवा बंद करून ठेवलेली आहेत. ही दुर्गती झाली आहे विदर्भाची, एक लक्षात घ्या. आणि हे इरिगेशन वाढत नाही, एक लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्राचं इरिगेशन वाढलं, त्यांच्याकडे ऊसानी समृद्धी आणली, त्यांनी त्यांचं सगळं भलं करून घेतलं. काही लोक म्हणतात की पश्चिम महाराष्ट्राचे लोक डाकू आहेत तर ते आमचा पैसा पळून देतात. माझं म्हणणं आहे, तुम्ही त्यांना कशाला दोष देता? अरे बाबा, त्यांच्या धमक आहे, ते पैसा खेचून नेतात, स्वतःचा विकास करतात. लोकप्रतिनिधी कशासाठी असतात? विकास करायसाठी असतात ना, त्यांच्या विकासाचा, लोकांचा. त्यांनी केलं, त्यांच्या धमक आहे. साधं सरळ सांगतो तुला, त्यांनी ऊस आणि ऊसाचे साखर कारखाने याच्यावर त्यांची, म्हणजे आपण तो साखर खराब आहे वगैरे तो विषय एकदा बाजूला ठेवा, परंतु माझं असं म्हणणं आहे की त्यांनी साखर कारखाने काढले, त्यांनी त्यांच्या लोकांचं भलं केलं. साखरेचा संदर्भ सांगतो, ऊस एका एकरामध्ये 70 टन ॲव्हरेज सांगतो मी तुला. कोणी 80 काढतो, कोणी 90, 110 टन काढणारे लोक आहेत, पण आपण ॲव्हरेज धरूया 70 टनाचा. 70 टन ऊस साधारणतः त्यांना 3,500 ते 4,000 रुपये टनामागं पैसे मिळतात. आता 4,000 रुपये जर त्याला मिळाले, 70 टन 7/28 2,80,000, वरचे 80,000 रुपये गेले खर्चात, समजून जा. 2 लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न आहे. आमच्याकडे सोयाबीन किंवा कापसाला प्रति एकराला 10-20 हजार रुपये उत्पन्न नाही आहे, आणि त्याच्यावर कारखाने नाहीत, काही नाही. तिकडे लोक सगळे आहेत, तिकडे काही कोणी शिक्षणाकडे जास्त लक्ष देत नाही. कोणीतरी उद्योग तरी उभारतं किंवा राजकारणात तरी ते पुढे आहेत, किंवा ऊसाचा कारखान्यात ते जोरात खुश असतात, पैसा आहे आणि घरामध्ये सोबत आहे, कारण ऊस आहे. बायकोला 2-4 म्हशी गाई फाई घेऊन दिल्या, ते बायको आपली ते ऊसाचे पाचट काढत राहते, ते ऊसही साफ होतो आणि तो हिरवा चारा निघतो, तो गाई म्हशींना देऊन दूध काढते, आणि दूध विकलं रोजचं 40-50 लिटर की ते तिला रोजचे खर्चाला पैसे होतात, 500-1000 रुपये रोज तिच्या हातात येतात, त्याच्यामुळे ती खुश. आणि हा ऊस लावला, त्या ऊसाला तर पद्धत पाणी द्यायची काय, डुबुक पद्धत, म्हणजे त्याला बांधून काढायचं, पाणी सोडून द्यायचं, पाणी भरलं की एक खळा फेकायचा बाहेरून, डुबकन भरलं वाटते. हा आपलं राजकारण करायला मोकळा, पुढाऱ्यांच्या मागं फिरायला मोकळा. तुम्ही बघा ना त्यांची सोबतता, आमच्याकडची परिस्थिती बघा, तिकडची लोक बघा. तुम्ही साधं पुणे सोडलं की तुम्ही सोबतता तर बघा, हिरवत दिसतं तिकडे. आमच्या विदर्भात तर नुसतं मसनवट आहे सगळीकडे, उन्हाळ्यामध्ये फिरलं तर रखरख आहे सर्व. काय झालेलं आहे माहितीये का, की सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने, एक लक्षात घ्या की त्या लोकांनी विकास केला, मी त्यांना मार्ग देतो. गोष्ट अशी आहे की आमच्याकडची लिडरशिप इतकी नेबळट आहे, लोक इतके बावळट आहेत. किती बावळट आहे तुला सांगतो. ऊसाला एवढा भाव भेटत असताना ऊसासाठी दरवर्षी भाव मिळावा, आमचं काहीतरी दुसरं व्हावं, आम्हाला काहीतरी दुसरा बेनिफिट हवा, दरवर्षी ते लोक रस्त्यावर बसतात, उपोषण करतात, रस्ते अडवतात, आणि आमदार खासदाराला धमकी देतात, साहेब ते आमचं रस्ता रोको आहे, तुम्ही आलं पाहिजे बरं का रस्ता रोकोमध्ये, नाही आलं तर आम्ही बघून घेऊ, ही भाषा. आणि आमच्याकडे सोयाबीन 2013 साली 4,500 रुपये भाव होता, आजही 4,500 भाव आहे. कापसाला आम्ही 2022 साली मी 12,000 विकलं, तो आता 7,000 विकला. लोक रस्त्यावर आले. त्या गेल्या 10 वर्षामध्ये तू कधीतरी ऐकलं का विदर्भामध्ये लोकांनी रस्ता रोको केला, शेतकरी रस्त्यावर आले? नेतृत्व नाही, आणि लोक बिचारे परेशान आहेत, पैसा नाही. तर कसं झालंय माहिती का, की हे सगळं जर बघता हे पाहतो, सध्याच्या घडीला बेस्ट उपाय हाच आहे. जर आम्ही त्या महाराष्ट्राच्या जहाजात बसून जर आम्ही बुडलो आहे, ते जहाज सोडा, आम्ही आमचं बघून घेऊ. पण सर, या सगळ्यासाठी मग वेगळा विदर्भ झाला तर हे उत्तर ठरेल का याचं? मग काय, अरे बाबा, विदर्भ तशा दृष्टीने भयंकर समृद्ध आहे. आमच्याकडे खनिज आहे, आमच्याकडे वीज आहे, सगळ्यात पाणी भरपूर आहे, पण लिडरशिप नाही. तर त्याच्यामुळे जोपर्यंत, आणि आम्हाला सातत्याने दाबल्या जाते, पैसा देत नाहीत.
विदर्भात जर साखरेचा कारखाना काढायचा असला तर त्याला 10% किंवा सूतगिरणी काढायची 10% शेअर कॅपिटल, तिकडे काढायचं असलं तर 5% शेअर कॅपिटल. हे सगळं तफावत आहे. ती लोक धनदानगी आहेत, बदमाश आहेत, काय म्हणतो त्याला मजबूत आहेत. तर माझं म्हणणं आहे की बा तुम्हाला जर जमत नाही हे सगळं करणं तर त्यांचा पिच्छा सोडा, आपण आपलं पाहून घेऊ. हे म्हणतात ना की विदर्भातली लोक, अरे आम्ही विदर्भ आणि वऱ्हाड आणि सोन्याची करार म्हणजे आम्ही 1 क्विंटल कापूस पिकवला तर 22 ग्रॅम सोनं घेतो ते 1965ला जेव्हा आम्ही यांच्यासोबत जोडला गेलो. आज आम्ही 1 क्विंटल कापूस विकला तर 22 ग्रॅमवाले आता आम्ही अर्ध्या ग्रॅमवर आलो. तुमच्यासोबत राहून आमचं सत्यानाश झाला, तुमच्यासोबत राहायचं कशाला आम्ही? हा आम्ही साधं सरळ, आम्हाला नोकऱ्या नाहीत, आमच्या इथलं सगळं हे झालं, आमची लिडरशिप नालायक निघाली. पण सर आता तर आपल्या विदर्भातलेच मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर त्याच्या आधी सुद्धा हो, आता ते कशाला माझं तोंड उघडताना बोलायला लावता. आमच्या विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांनी हे तेच मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी विदर्भाचा मुद्दा काढून, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काढून सत्तेत जाऊन बसले. आणि त्याच वेळेला ते म्हणत होते की जर विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आज तर तुम्हाला माहिती आहे आता ते लग्न ही झालं. आणि अमृताताई आमच्या कशा पद्धतीने काय छानपैकी सर्व फिरत असतात, सगळं मिरवत असतात सगळीकडे. आणि त्यांच्यासोबत आता त्यांची मुलगी सुद्धा आली तेवढी. आणि जे म्हणत होते की मी लग्नच करणार नाही, आता त्यांची प्रगती तुम्ही पाहता, स्वतःची त्यांची पाहता, त्यांच्या कुटुंबाची पाहता. त्यांना लखला बसू, आता त्यांना आपण काय बोलणार आहे? मूर्ख आम्ही आहोत. हे विदर्भात आहेत, परंतु काय झालंय तुला अगदी सोपं सांगतो. काय असतं की जर मोठी तिजोरी कोणाला मिळाली, कॅशबॉक्सकडे कोणी लक्ष आहे? विदर्भ आमचा कॅशबॉक्स आहे छोटासा, त्याच्यामुळे इकडे कोणी लक्ष देणारच नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की एवढा मोठा महाराष्ट्र मिळाला आम्हाला, मग विदर्भाचं कशाला करायचं? पण विदर्भातल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की यांच्यासोबत राहून आमचं जर पूर्ण फार आमची वाट लागली असेल तर यांच्यासोबत राहायचं की नाही राहायचं हा आम्ही विचार करायचा वेळ आली. बिलकुल. सर पण गडकरी जे आपल्या विदर्भाला बिलॉंग करतात, देवेंद्र फडणवीस बिलॉंग करतात, जे तुम्ही आता बोलून दाखवलेलं आहे. पण या सगळ्या नेतृत्वापलीकडे जर आपण वेगळ्या विदर्भाचा विचार केला तर वेगळा विदर्भ झाल्यानंतर काय काय संपन्नता येऊ शकते? नाही, आम्ही सेल्फ सफिशियंट आहोत. त्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला खांदेवाले साहेबांनी सर्व आर्थिक गणित मांडलं आणि त्यांनी सगळं दाखवलं की आम्ही कशा पद्धतीने आमचं सध्याच्या घडीचं जे बजेट आहे त्यांनी बजेट मांडलं आणि त्याच्यामध्ये आमचं सरप्लस बजेट आहे. यांचं तर घाट्याचं बजेट आहे, सगळं महाराष्ट्रवाल्यांचं कम्प्लीट घाट्याचं बजेट आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आणि 9.5 लाख रुपयाचं तर 9.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज यांच्या ऑलरेडी बोडक्यावर आहे. हे पूर्ण दिवाळखोर झालेलं राज्य आहे. आता यांनी म्हणजे बजेट दिल्यानंतर 13,000 कोटी रुपये पुन्हा कर्ज काढलं आणि नवीन 1,30,000 कोटीचा कर्जासाठी अजून मागणी केलेली आहे, केंद्राकडून परवानगी मागितलेली आहे. हे पूर्ण दिवाळखोरीत निघाले. यांच्यासोबत राहण्याचे संबंधच नाही, हे काही देऊ नाही शकत. तुम्ही एक लक्षात घ्या. आई ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सत्तेत बसल्याबरोबर, आता काय नाही बा, आता आम्हाला शक्य नाही. अरे बा, तुम्हाला त्यावेळेला कळलं नाही का? तुम्ही काय पहिल्यांदा सत्तेत बसलेले लोक होते का? कित्येकदा तुम्ही बसले ना, अर्थकारणं मांडली, सगळी मांडली आणि आता तुम्ही म्हणता शक्य नाही आहे. तर हे सगळं लबाड लोक आहेत. त्याच्यामुळे यांच्यासोबत राहायचं नाही असं विदर्भातल्या लोकांनी अगदी प्रण करायला पाहिजे, ठरवून घ्यायला पाहिजे असं मी सांगतो. सर आता आपण बोलता जो विषय बोलला की इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा बाहेरच्या कंपनीज असतील ज्या आपल्याकडे विदर्भामध्ये शक्यतोवर इन्व्हेस्ट करत नाही, तर त्याचं एक कारण असं पण मानलं जातं की त्यांना पोषक असणारं वातावरण बिलकुल आहे. बरोबर, बिलकुल पोषक वातावरण आहे. आणि त्यातही समजा कोणी कंपनी इथे येत असेल तर देशोन्नती सारखाच एखादा मोठा पेपर त्यांच्याविषयी मार्केटिंग असेल किंवा जाहिरातींसाठी त्यांना एक त्रास दिला जातो किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्यावरती ताशेरे ओढले जातात, अशी ओरड आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, असं हे बा, पत्रकारामध्ये उडदा माझी काळे गोरे. एक लक्षात घ्या, पत्रकारामध्ये काही सगळेच लोक काही देशोन्नती सारखे याच्यातले नाही, ते बाकीचे लोक तर सगळं, बरेचसे लोक तर सगळं, तुला माहिती आहे आजच्या घडीला तर डिजिटलमध्ये तर आपलं कॅमेऱ्याचं मोबाईलचं डबल घेतलं की लगेच तो स्वतःला पत्रकार समजतो आणि मग ती कशा पद्धतीने लोकांना ब्लॅकमेल किंवा काय करतात ते काही नवीन सांगायची गरज नाही आहे. गोष्ट कशी आहे माहिती आहे का की ह्या अत्यंत कमी विषय आहे विदर्भाच्या डेव्हलपमेंटचा किंवा इंडस्ट्रीजचा. गोष्ट कशी राहते माहिती आहे का की जिथं विदर्भातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, मी तुला अगदी खात्रीने सांगतो की आम्ही विदर्भातले लोक जे आहो ना आळशी आहोत. आम्हाला इंडस्ट्रियल शिस्त नाही आहे. तुला मी इंडस्ट्रियल शिस्तीचं साधं उदाहरण देतो. माझे जावई कोल्हापूरचे आहेत आणि तिथले ज्या पद्धतीने वर्कर काम करतात, एखादा तिथला कारखान्यातला मनुष्य असेल ना, तो 8 दिवसावर सांगतो की साहेब ते माझ्या घरी लग्न आहे किंवा मला असंच आहे, मला 8 दिवसानंतर जावं लागेल. 8 दिवसा अगोदर तो सुट्टीचा अर्ज टाकतो. त्याच्यानंतर तो त्याच्या हातातलं काम पूर्ण करतो
जो सुट्टीचे 3 दिवस जाता तो 3 दिवसात, किंवा तो त्याच्या बदली दुसरा कामगार आणून देतो, तो म्हणतो सर माझ्या बदली हा येईल, कामाने आपलं काम अडवू देणार नाही. ही त्यांना शिस्त आहे. आणि विदर्भातल्या लोकांचं तर काही सांगायचीच गरज नाही. म्हणजे कसं आहे, एखाद्या कारखान्यामध्ये गायब त्यातला मेन मनुष्य समजा, किंवा त्यातला सुपरवायझर गायब, म्हणजे त्याच्यावरचे असलेले 4-5 लोक रिकामतोड बसलेले किंवा डिपार्टमेंट खाली पडलं आणि बंद पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो येतो 2-4 दिवसानंतर, काय रे बाबा तू कुठे गेलो? जी काय झालं, जी ते माझ्या बाजूला काय झालं, ते मौत झाली, मी तिकडे गेलो होतो. अरे तुझ्या बाजूला मौत झाली होती, तू मौतला जाऊन यायचं असतं आणि हे करायचं असतं. नाही जी ते काय होतं, बाजूलाच होतं ना जी, त्याच्यामुळे ते मी 2-4 दिवस थांबलो होतो. अरे तुला सांगायला बरं, ते हे आता हे आकस्मिक झालं. अरे लग्न नाही साहेब, ते माझ्या घरी लग्न आहे. अरे ते लग्न काय आज ठरलं का सकाळी तू गायब झाला? ते पूर्वी ठरतं ना. लोकांना इंडस्ट्रियल शिस्त नाही आहे विदर्भातल्या. लोकांना इथं कामं करायची नाही, इथं गुटखे खायचे आहेत. इथे लोकांना तुम्ही पहा, साधं सरळ मोबाईल. चीनमध्ये मोबाईल, व्हॉट्सॲप काही नाही आहे. बरं, तिथे इंडस्ट्रियल शिस्त कशी आहे, 12 तासाचा हे आहे. तिथे प्रत्येकाला हे दिलं जातं, डायरी दिली जाते. त्याच्यामध्ये जर मालकाने 3 ॲडव्हान्स रिमार्क मारलेले असले ना, त्याला आयुष्यात कुठं नोकरी नाही लागणार त्या माणसाला. आणि ही विल बी थ्रोन आउट ऑफ बिजिंग. त्या खेड्यामध्ये तुझी लायकी नाही इंडस्ट्रीमध्ये काम करायची. ही परिस्थिती आहे. इथं शिस्त नावाचा काही प्रकारच नाही. लोकांना शिक्षण नाही, लोकांना डिसिप्लिन नाही, लोकांना काय म्हणतो त्याला सौजन्य नाही आहे. विदर्भामध्ये नोकरी म्हणजे कारखाना काढेल कोण? कोणाची इच्छा नाही आहे. कारण इथं इंडस्ट्रीला पोषक वातावरण नाही, तशा पद्धतीने पोरांना ट्रेनिंग दिल्या जात नाही. हे मी तुला अधिकृतपणे एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून सांगतो. आज असं आहे की एखादा आम्हाला विभाग चालवायचा असला, म्हणजे मी तुला सांगतो की आमच्याकडे आता टेक्नॉलॉजी खूप बदलली, पण जसं पार्सल सेक्शन मध्ये आम्हाला गरज समजा 20 माणसांची असेल, मला 40 माणसं ठेवावं लागायची. कारण 10-20 माणसं सातत्याने सुट्टीवर न सांगता चाटा मारायची. सगळ्यात हे माझ्या बाकीच्या इंडस्ट्रीत आज परिस्थिती नेमकी उलटी आहे. आज माझे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं एक दिवस, ते म्हणे प्रकाश भाई मेरे कारखाने की कैपेसिटी 400 मजदूर की, 400 वर्कर्स आय नीड, 40 आदमी बोले साहब काम पे पिछले महीने भर से. बाप रे, म्हणजे 10% वरती अगदी हे चाललंय. क्या कारखाना चलो बोले साहब, क्या कारखाना चलो, आदमी नहीं बोले काम करने को, आते ही नहीं. आणि सगळं पैसे बिशेचा काही संबंध नाही म्हणे. ते असेल इंडस्ट्री, त्यापेक्षा आम्ही उलट 10% पैसे जास्त देतो, द्यायलाही तयार असतो. अरे माणसंच नाहीत मिळत, टेक्निकल माणसंच नाही. तर ही परिस्थिती आहे सध्या इंडस्ट्रीची. नाही, अजून मी तुला एक सांगतो, तू एक समजून घे. जे सांगितलं त्याच्यामध्ये गोष्ट कशी आहे माहिती आहे काय, की आपल्या घरामध्ये तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल की नाही, मी तुम्हाला सांगतो जास्त काही करायची गरज नाही. घरामध्ये येणाऱ्या 3 गोष्टींवर जरी तुम्ही कंट्रोल केलं की नाही, घरात येणारं तेल, घरात येणारी साखर, अलग मी बघा बोललो की नाही की इंग्रजांनी एकच साखरेचे कारखाने लावले. पहिले लोक काय गुळ खात होते ना. हो, अलग लक्षात. जितक्या पांढऱ्या गोष्टी आहेत की नाही, त्याच्यापासून तुम्ही जितकं दूर राहाल, हे दूध, हे साखर, हे मैदा, अलग लक्षात, हे तांदूळ, पांढरा तांदूळ. तुम्हाला तांदूळ खायचा आहे ना, तर ब्राऊन राईस खा, म्हणजे अनपॉलिश. आणि तू बघा किती चविष्ट लागतो. पण लोकांना असं वाटतं अरे फार हा गावरान माणूस आहे, अरे बाबा तो ही इटिंग हेल्दी. पण काय झालेलं आहे माहिती आहे का, साखरेचा जो विषय आहे तो एवढा खतरनाक आहे, हे कोणी समजून घ्यायला तयार नाही आहे. मुळामध्ये गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की इंग्रजांनी जे कारखाने लावले त्याच्यासाठी लावले साखरेचे कारखाने, की लोक आजारी पडले पाहिजे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, की ह्या सगळ्या गोष्टी समजून जर आपल्याला त्याच्यातून काही इलाज करायचा असेल, तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल तर मी तुम्हाला मी काही डॉक्टर नाही आहे, पण मी माझ्या अनुभवातून आणि जे लोकांपासून ऐकलं ते सांगतोय. मी पहिले हे क्लिअर करतो, आय एम नॉट अ डॉक्टर, आय डोंट क्लेम ऑल्सो. परंतु मी तुम्हाला 3च सल्ले देतो जे कोणी लोक ऐकतायत. घरात येणारं तेल, घरात येणारं दूध, अलग लक्षात, आणि त्याच्यानंतर हे पांढरं मीठ. घरामध्ये 3 गोष्टी जरी तुम्ही पाळल्या ना, की घरात येणारं जे तेल आहे की नाही, ते साधं तुला सांगतो, आज शेंगदाण्याचं तेल बाजारात घेतलं किती रुपयाचं आहे, 200 रुपयाचं. 1 किलो शेंगदाण्याचं तेल काढायला किती किलो शेंगदाणा लागतो? 3 किलो. 3 किलो, कारण त्याच्यामध्ये 35 ते 38% तेल निघतं शेंगदाण्यामध्ये. मग 3 किलो जर त्याला शेंगदाणा लागतो तर शेंगदाण्याचा भाव तो 125 रुपये किलो आहे. मग 375 रुपयाचा तर शेंगदाणाच लागला, 450 रुपयाचा. मग त्याला क्रचिंग, पॅकिंग, 400 रुपयाच्या खाली, 425 खाली कोणी तेल विकूच शकत नाही. मग ते तेल तुला 200 रुपयात मिळतं कसं?
कोणी काकाजी बाबाजी लागून गेला आपला 200 रुपयात तुला तेल द्यायला. कारण साधा सरळ आहे, आमच्या देशामध्ये सरकारने काय करून टाकलंय, भेसळीला खुली परवानगी दिली आहे. फक्त त्यांनी काय केलंय, त्या भेसळीला त्यांनी शब्द जो वापरला ना तो शालजोडीतला वापरला. तुम्ही कुठल्याही तेलामध्ये कुठलंही तेल 40% भेसळ नाही, ब्लेंडिंग करू शकता. खूप सुंदर शब्द वापरला सरकारने, ब्लेंडिंग करू शकता. 40% खुली परवानगी आहे. अहो या देशामध्ये आजपासून 20-25 वर्ष अगोदर किराणा दुकानदाराकडे तो फूड इन्स्पेक्टर जायचा, ते तेलाचे नमुने घ्यायचा, पॅक करायचा आणि ती तपासायला पाठवायचं. त्याला भेसळ आढळली तर त्या दंड ठोकायचा, दुकानाचा परवाना सील करायचा. ही परिस्थिती होती. आता तर ते विषयच राहिलेला नाही. कारण एक तर पॅकिंगवाला तेल देतात आणि ते तेल पॅक म्हणजे भेसळ करूनच पॅक करून पाठवतात. आणि हे सगळे करणारे आपले मोठे मोठे लोक आहेत, अडाणी बिडाणी सारखे मोठे. त्याच्यामुळे त्यांना पकडणार कोण? आणि लोक तेल कुठलं खात आहे आता माहिती आहे तुला? सोयाबीन, राईस ब्रान. राईस मध्ये तेल निघतच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन ही डाळ आहे की तेलवान आहे? डाळ आहे ती. तिचं तेल कसं काढता तुम्ही? मग ते सोयाबीनच्या नावाने विकला कसं जातं? गोष्ट अशी आहे की सोयाबीन मध्ये हे सोयाबीन वापरतात, कोणी खातात? तू कधीतरी सोयाबीन खाल्लं आहे का? काहीतरी पदार्थ तुझ्या घरी येतो का? सोयाबीन कधी वरण बिरण करून खाल्लं का? मग हे सोयाबीन उत्पादन कशाला होतं? हे उत्पादन होतं कारण त्याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त आहे. फॉरेनच्या लोकांमध्ये त्यांना ते मांसाहारी लोक आहेत. मग त्यांना काय पाहिजे आहे की ते लठ्ठ असलं पाहिजे. कोंबडी असेल किंवा अजून डुक्कर असेल तिकडे जास्त खाणारे, मग त्यांना प्रोटीन द्यायचं. मग त्याच्यासाठी त्यांना हे खाऊ घालायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं ॲनिमल फीड द्यायसाठी हे सोयाबीन वापरतात. परंतु त्यांना जर डायरेक्ट सोयाबीन दिलं तर त्या सोयाबीनमध्ये असलेला ट्रिप्सिन नावाचा जो अत्यंत घातक घटक आहे, तर तो त्या डुकरांच्या शरीरात जर डायरेक्ट गेला तर त्या डुकरांमधचं मांस आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरात जाईल. हे त्यांना अक्कल आहे. त्याच्यामुळे ते काय करतात की त्या सोयाबीनला सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शननी तो ट्रिप्सिन काढून टाकतो. आणि हा जो ट्रिप्सिन आहे हे तुम्ही खात असलेलं तेल आहे, तो भारतात येतो. तो ट्रिप्सिन हे बायोडिझेल म्हणून उपयोगात येऊ शकत नाही. हे ट्रिप्सिन जे आहे ते जमिनीत टाकता येत नाही, हे समुद्रात फेकता येत नाही. म्हणून आपल्या पोटात. म्हणून मग करायचं काय? ते भारत आहे ना, इथे या लोकांना फुकट खायला पाहिजे, स्वस्त खायला पाहिजे, भेजू घालून घेऊ. मग हे येतं इथं आमच्या देशामध्ये. तुम्ही जर गुगल करा, शोधा, तुम्हाला सगळं माहिती कळेल मी जे बोलतोय ना. पाम तेल काय आहे? पाम तेल इज नथिंग बट अ लुब्रिकंट. त्याची व्याख्या आहे लुब्रिकंट नावाची. हे लुब्रिकंट म्हणजे काय? आपल्या गाडीमध्ये जे वंगण टाकतो तुमच्या याच्यामध्ये ते आहे, तर तुम्ही खाताय. हे सगळं जातं तुमच्या पॅन्क्रियावर साचतं आणि तुम्ही मग डायबिटिक होता. हे सगळे त्याच्यातले विषय चालू आहेत. म्हणून येणारं घरात जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर तेल जे आहे ते कच्च्या घाणी जाणं. अलग लक्षात, नजरे काढून काढा. मी तर नेहमी काय करतो, जातो 50 किलो शेंगदाणे घेतो, त्याच्याच कडचे घेतो, मोजून घेतो, त्याच्या माझ्या समोर घाणीमध्ये टाकतो. त्या 50 किलोमधून मला एक साधारणतः 25, 30, 27 किलो, 28 किलो, 30 किलो तेल निघतं. ते जसं तसं मी घेऊन जातो घरी आणि ते साचू देतो खाली. 8-10 दिवसामध्ये त्याचा गाळ सगळा खाली बसतो. मग वरचं तेल आपलं चमच्याने आपलं रोज काढत राहायचं, वापरत राहायचं स्वयंपाकासाठी. आणि खाली जो गाळ बसतो ते म्हणजे काय आहे? ते आहे हे पीनट बटर. अच्छा, पीनट बटर मूर्ख लोक बाजारातून विकत आणतात. अबे विकत कशाला आणतात? तुझ्या घरी आहे ना पीनट बटर. तो खाली साचलेला गाळ हे सगळं पीनट बटर आहे. ते घ्या, मस्त ब्रेडला लावून खा. दॅट इज दी बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. पण ते कोण सांगणार लोकांना? हे सांगितलं तर मग लोकांचे धंदे बसतील, हे होईल, दुकानदाऱ्या बंद होतील, लोक आजारी कमी पडतील. तर असे सगळे याच्यातले कॉम्प्लेक्स विषय आहेत. ही मी माझ्या अनुभवातून शिकलो. मी काही कोणी याच्यातला शास्त्रज्ञ नाही, मी काही कोणी डॉक्टर नाही. परंतु 3 गोष्टी मी माझ्या घरामध्ये बिलकुल स्ट्रिक्टली सांगितले की घरामध्ये हे ट्रिपल रिफाईन तेल येणार नाही, पांढरं मीठ येणार नाही, सगळं सेंदे मीठच माझ्या घरामध्ये येईल. आणि साखर माझ्या घरामध्ये फार कमी वापरला जाते. वापरत नाही तसं म्हणत नाही मी, कुठे कुठे वापरावं लागतो, वापरतात. आता ते सगळ्यांनाच करा. परंतु जास्तीत जास्त आमच्या घरामध्ये गुळाचं कन्झम्पशन आहे. आज मी 72 वर्षाचा झालो आहे, मी एकही गोळी खाल्ली नाही आयुष्यात, एकही गोळी.
क्या बात आहे सर, बहुत बढिया. पण सर हे जे तुम्ही असं परखं बोलता ना आणि जे डायरेक्टली वार करता प्रत्येकावरती, वार कशाचा आहे हे तुला वाटतं वार आहे? मी माझी माहिती देतोय लोकांना, याच्यामध्ये समजून सांगतोय पण सर हे लोकांना. बऱ्याच जणांच्या उद्योगावरती या गोष्टी इफेक्ट करतात. हो, त्याला दॅट आय कांट हेल्प यार. बऱ्याच जणांच्या उद्योगावर जरी पोट येत असला, परंतु बऱ्याच जणांचं याच्यामुळे भलंही होऊ शकतं ना. तर मी जे जास्त लोकांचं भलं होईल त्याच्याकडे बघू की काही बदमाशांचं नुकसान होतं त्याच्याकडे बघू? आय डोंट केअर. सर पण आता जर आपण समजा तुम्ही म्हटलं की शेतीशी पूरक जे काही उद्योग व्यवसाय, मग ते दूध महासंघ असतील, तुम्ही याच्यावरती पण बोलले की दुधाची गरज नाही, मग ते तर बंद पडणार. साखर कारखान्यांवरती तुम्ही सरळ घाव घातलेला आहे, मग ते पण नाही करायचं. मग नेमकं ह्या मी अरे साखर नका बनवू उसाची, तुम्ही गुळ बनवा ना. कोणी नाही म्हटलं, गुळ बनवा. आणि तुम्ही हे याच्यावरचं जे म्हटलं कशाचं दुधाचं म्हटलं, तर कुणी म्हटलं दूध उत्पादन करा ना, पण त्या दुधाचं तूप बनवा ना चांगलं. तुपाचं जर उत्पादन खूप वाढलं तर भाज्या रोजच्या तुपात करा ना. आज बिचारा शेतकरी मरतो आहे, त्याच्या दुधाला भाव नाही. अरे तुम्ही त्याच्या दुधाला जर भाव दिला तुम्ही. आणि माझं काय म्हणायचं आहे की तूप आजही 1000 रुपये किलोनी तूप मला मिळतं चांगलं गाईचं, अगदी गॅरंटेड. हे जे बाजारात जे विकलं जातं की नाही तूप, ते 600 रुपये किलोने मिळतं पॅक. ते तूप नाही आहे, ती चरबी आहे. हे मी अगदी तुला जाणीवपूर्वक सांगतो. आणि ते असलंही तरी त्याच्यावर लिहिलेलं काय माहितीये काय, गाय का देशी घी. देशी गाय का देशी घी नाही लिहिलेलं, तू जाऊन बघ सगळ्या. गाय का देशी घी म्हणजे काय, म्हणजे भारतात देशी घी म्हणजे भारतातलं तूप. गाय म्हणजे कुठली, जर्सी, होलिस्टन. बरं, ते कोण आहे, ते डुक्करचं जीन असलेला प्राणी आहे तो. जर्सी आणि होलिस्टन ज्या गायी आहेत त्या गायी नाही आहेत, गाय सदृश्य प्राणी आहे. जेनेटिकली मॉडिफाईड तयार केलेलं एक ते नवीन जनावर आहे, दूध देणारं यंत्र आहे. दूध नाही आहे त्याचं. हे सगळ्या A2 मिल्क, A1 मिल्क हे सगळे विषय झालेले आहेत. पण आता काय झालेलं आहे, सगळा विषय कशातून निघाला, सस्ता होणार. एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल ना. लोकांनी ह्या साध्या होलिस्टन आणि जर्सी गायी न घेता देशी गायी पाळाव्या. चांगल्या संकरित गायी आहेत. देशी गायी सुद्धा रोज 30 लिटर 40 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. कोण म्हणतं गायी नाही आहे, पण तुम्हाला त्यांची तेवढी संगोपन करावं लागेल. पुन्हा त्या गायी जर तुम्ही पाळल्या तर त्याच्यापासून तुम्हाला कितीतरी चांगलं ऊर्जावान खत मिळेल देशी गायीच्या याच्यातून. परंतु कसं आहे माहिती आहे का की आपण एकदा चुकीच्या सर्कलमध्ये पाय ठेवला आहे तर तुम्हाला तेच कंटिन्यू करावं लागणार. लोक तेच करतायत. हे चुकीचं बेसिक कारण काय, स्वस्त पाहिजे. अरे बाबा, जीवनावश्यक वस्तू आहे ती, मग तिच्यासाठी सगळ्यात जास्त पैसा खर्च करतो, त्याच्यासाठी कमीच पैसा खर्च करायचा. अरे जगाला जाऊन बघ ना, जगामध्ये खाण्याच्या वस्तू जीवनावश्यक म्हणून सगळ्यात जास्त महाग आहे. देशामध्ये सगळं आनंद आहे. लोक खाताना स्वस्त खातील, पण हॉस्पिटलमध्ये गेलं तर 2-4-5 लाखाचं बिल तो आरामात घेऊन टाकेल. बरोबर, त्याला तिथं पैसे द्यायचे आहेत, पण तो शेतकऱ्याला पैसे देणार नाही. हा थिंकिंगचा प्रश्न आहे. सर आज वेळेच्या मर्यादेमुळे आपण इथे एपिसोड संपवत आहे, पण आम्ही आशा करतो की तुम्ही परत याल आणखी नवीन मुद्दे, कारण आम्हाला माहिती आहे तुमच्याकडनं आम्हाला भरपूर काही मिळू शकतं आणि आमच्या प्रेक्षकांना पण भरपूर काही त्यातनं मार्गदर्शन मिळेल. तर हे होते आदरणीय प्रकाश पोरे सर. असा प्रकाश जो कृषीवरती आहे, असा प्रकाश जो रोजगाराविषयी आहे, असा प्रकाश जो औद्योगिक असेल, सहकार क्षेत्र असेल किंवा आपल्याकडे असणारी ॲग्रो टुरिझम असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकण्यासाठी आज प्रकाश पोरे सर आपल्याकडे होते. सर तुमचे खूप खूप धन्यवाद एवढा वेळ दिला त्यासाठी. तर हे होते आदरणीय प्रकाश पोरे सर. योनो स्पॉटलाईटमध्ये नेक्स्ट टाइम परत सर आपल्याकडे येणार आहेत, हे त्यांनी वचन दिलेलं आहे आपल्याला. आणि RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योनो स्पॉटलाईटमध्ये आज प्रकाश पोरे सरांसोबत आपण हा एपिसोड जो आहे तो तयार केलेला आहे. परत पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन व्यक्तिमत्वासह आणि नवीन विषयांना घेऊन परत एकदा प्रकाश पोरे सरांसोबत. तेव्हा बघत राहा RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योनो स्पॉटलाईट. धन्यवाद.